कॉम्रेड आडम मास्तर यांच्या कुंभारी येथील रेनगराला भाजपा सरकारने सढळ हस्ते मदत करत पहिल्या टप्प्यातील 120 कोटी दिले आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट MS शेख यांनी दिली आहे। मागील अनेक वर्षापासून माजी आमदार आडम मास्तर यांनी कुंभारी येथे रेनगराचा प्रकल्प हाती घेतला होता। या रेनगराला तत्कालीन केंद्रातील काँग्रेस पक्षाच्या सरकारने मान्यता दिली होती। त्यावेळी केंद्राने मान्यता देताना राज्याचा 40% सहभाग द्यावा अशी अट घातली होती। त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सहमती दर्शवली होती, पण स्थानिक नेतृत्वाने खो दिल्याने रेनगराचा प्रकल्प रेंगाळला होता। मागील काही वर्षात आडम मास्तरने भाजपाच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा चालू ठेवला होता। अखेरीस मास्तर यांच्या प्रयत्नाला यश आले। रेनगराच्या 30,000 घराच्या उभारणीला राज्याने आपला 40% हिस्सा देण्यास मान्यता दिली असून त्यातील पहिल्या टप्प्यातील 120 कोटी निधी मंजूर झाला आहे। तसे पत्र प्राप्त झाले आहे, अशी माहिती ॲडव्होकेट MS शेख यांनी दिली आहे। हे जे जल्लोष होत आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे, गेल्या अनेक वर्षापासून कॉम्रेड आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली 30,000 घरांचा जो प्रकल्पचं काम सुरू होता त्याला आज यश आलेलं आहे। आत्ताच नुकताच कॉम्रेड आडम मास्तर यांनी रेनगरचे चेअरमन यांना 120 कोटी रुपयाचा GR सुपूर्द केलेला आहे। अनेक लोकांनी याच्या बाबतीत अनेक उद्धार केला, अनेक गोष्टी केलं की हे काम होणार नाहीत, परंतु त्यांच्या तोंडावर आज आपण हे GR काढून एक उत्तर दिलेलं आहे आणि गरिबांच्या घरामध्ये आज सोन्याचा धूर नेण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। सोलापूरचे 30,000 घराचे नाव आता जगाच्या पातळीवर जातील अशा पद्धतीने कॉम्रेड आडम मास्तरांनी आज या ठिकाणी काम केलेलं आहे। तमाम जनतेच्या वतीनं आणि रेनगर गृहनिर्माण संस्थेच्या सर्व संचालकाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं कॉम्रेड आडम मास्तर यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला रक्ताचा पाणी करून दिवस रात्र कष्ट करून आज 120 कोटी रुपयाचा GR या ठिकाणी आमच्या आता सुपूर्द केलेला आहे। त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद करतो रेनगरच्या वतीनं। दरम्यान रेनगराला राज्याची मान्यता मिळाली आहे असे कळताच दत्तनगर येथील CPM कार्यालयासमोर कामगारांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। देशाचा विकास झालाच पाहिजे, विकासाची संधी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे, अशी घोषणा करणाऱ्या भाजपाने कॉम्रेड आडम मास्तर यांच्या रेनगराला मान्यता देऊन जनतेच्या हितासाठी भाजप कधीच राजकारण करत नाही हे दाखवून दिलंय। चलो औरंगाबाद, चलो औरंगाबाद, चलो औरंगाबाद। धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी अखेरचा लढा आरक्षणाचा। माननीय उत्तम जानकर व माननीय गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भव्य मेळाव्याला लाखोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही विनंती। दिनांक 31 ऑगस्ट 2018, स्थळ हमखास मैदान औरंगाबाद। निमंत्रक समस्त धनगर समाज बांधव।